18 वर्षांवरील अनाथ मुलांसाठी पुनर्वसनाचा कायदा करा। अनाथ तसेच गतिमंद मुलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा। पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी ही मागणी केली आहे। अनाथ मुलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी 18 वर्षांवरील अनाथ मुलांसाठी पुनर्वसनाचा कायदा करावा अशी मागणी आता पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी केली आहे। सोबतच पद्मश्री पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या लढाईला बळकटी येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी अनाथ गतिमंद मुलांचा विचार करून त्यांच्या पुनर्वसनासाठी कायदा आणतील असा विश्वास देखील पद्मश्री पुरस्काराने विजेते झालेले शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केला आहे। तर अमरावती जिल्ह्यातील वझर या ठिकाणी 123 अनाथ मुलांचा सांभाळ करणारे शंकरबाबा पापळकर यांना राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। तर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बोलताना त्यांनी अनाथ मुलांसाठी पुनर्वसनाचा कायदा करण्याची मागणी केली आहे। 18 पर्यंत तुम्ही सरकार पोहोचत आहे आणि 18 नंतर त्यांना बाहेर काढला जात आहे। मग कुठे जेवतील, कुठे राहतील, त्यांच्या जीवन मृत्यूचा प्रश्न कोण, त्यांचा आधार कार्ड काहीच नाही आहे ना। 7 कोटी दिव्यांगांना, बेवारस दिव्यांगांना आधार कार्ड नाही आहे, त्यांच्या बापाचं नाव पत्ता नाही आहे। मी हे वज्र मॉडेल प्रमाणे आज सगळ्या मुलांचं पुनर्वसन केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।